श्री स्वामी समर्थ. तुमचे मन हरले असेल, तुम्हाला मार्ग मिळत नसेल, मनात कसली तरी चिंता असेल, काहीतरी अडचण असेल, कोणती तरी समस्या असेल, तर करा हा स्वामींचा सोपा उपाय. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील. हा उपाय करून तुम्हाला नक्कीच अनुभव येईल. बऱ्याचशा लोकांना काही ना काही अडचणी असतात. त्यांना एकटेपणा वाटतो. त्यांना असे वाटते की आता सगळे जग आपल्या विरोधात आहे, किंवा ते कोणते तरी काम सुरू करतात, त्यामध्ये ते फसतात, हरतात, पडतात, किंवा काहीतरी प्रश्न असतात, त्यांची उत्तरे त्यांना मिळत नाहीत. कोणती तरी समस्या असते, तिचा मार्ग त्यांना मिळत नाही. काय करावे हे त्यांना समजत नाही. कसे सुरू करावे हे त्यांना समजत नाही. कुठून सुरू करावे हे समजत नाही. यातून मार्ग कसा मिळेल हे समजत नाही. अशा वेळेस काय करावे, तर अशा वेळेस स्वामींचा एक सोपा उपाय करावा. हा उपाय करून बऱ्याचशा लोकांना अनुभव आला आहे. तर तुम्ही हा उपाय नक्की करावा. हा उपाय करण्यासाठी स्वामींसमोर बसा. केव्हाही बसा, वेळेची अट नाही. आधी तुमचे मन शांत करा. स्वामींसमोर एक अगरबत्ती लावा. डोळे बंद करा. हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि मनात काय चालू आहे ते व कसली अडचण आहे, काय समस्या आहे, कोणता मार्ग तुम्हाला मिळत नाही, कोणत्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला हवी आहेत, सगळे काही स्वामींना सांगा. तुम्हाला काय हवं आहे, कशातून बाहेर पडायचं आहे, तुम्हाला कोणती अडचण आहे, कोणत्या प्रश्नाची उत्तरे हवी आहेत, तुम्ही सगळे काही शांत मनाने हात जोडून डोळे बंद करून स्वामींना सांगा. ते मनात चालू आहे ते सगळे मनातील स्वामींना सांगा आणि स्वामींना प्रार्थना करा की स्वामी, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. बस, तुम्हाला एवढा सोपा उपाय करायचा आहे. हाच उपाय तुम्ही स्वामी केंद्रात किंवा मठात सुद्धा करू शकता. हा उपाय केल्याने लगेचच काहीतरी शुभवार्ता तुमच्या कानी पडेल. तुम्हाला मार्ग मिळू लागतील. तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू लागतील. कोणीतरी येऊन तुमची मदत करतील. हे सगळं स्वामी करतात. जो कोणी हा उपाय करतो त्याला स्वामी नक्कीच मार्ग दाखवतात. तुम्हालाही काही समस्या असतील तर हा छोटासा सोपा उपाय नक्की करा. स्वामी सर्वस्व आहे. अशी कोणती गोष्ट त्यांना अशक्य नाही. सगळं काही त्यांना शक्य आहे. भक्ताचे ते ऐकतात. फक्त आपण कशा पद्धतीने सांगतो ते महत्त्वाचे आहे. म्हणून हा उपाय करा. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.